नमस्ते हर आपला आज परिक्रमेचा आपल्याला 103 दिवस झाले पूर्ण आज. आणि ओंकारेश्वर फक्त राहिले 100 किलोमीटर आपल्यापासून. 2 ते 3 दिवसाचा रस्ता राहिला आहे आपला. आपण रात्री थांबलो होतो झुम्मर खाली आश्रमावरती, जे की पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. गावाच्या एकदम बाहेर आहे, 1-2 किलोमीटरवरती. आणि सकाळच्या वाजल्यात 6:30 आपण निघतोय झुम्मर खाली आश्रमामधून. समोर आपल्याला पुढं हरसुदे खंडोबा 55 किलोमीटर इथून पण आपल्याला खंडव्याकडनं जाता जे आशापूर गाव लागन आणि किंवा हरसूदपासून आपल्याला ओंकारेश्वरकडं मार्ग आहे मधून एक. तर चला, काल आपण जवळजवळ 33-34 किलोमीटर चाललो. आज बघू आपण किती किलोमीटर कव्हर करतोय. जसं ओंकारेश्वर जवळ आलं आहे तसं भारी वाटायला लागलं, एकदम आनंद. कारण इतके दिवस झाला आपण परिक्रमा करतोय आणि 2-3 दिवसात आपली परिक्रमा पूर्ण होती. सूर्य उगवायला लागलाय, वातावरण एकदम मस्त आहे, थंडी नाही आहे. फक्त आपल्याला हा जो रोड आहे, तर काल ज्यावेळेसपासून आपण निघलो तटांना चालता आपण रोडने चालतोय. कारण जे इंदिरा सागर डॅम आहे, त्या इंदिरा सागर डॅममुळं आपल्याला तटांनी रस्ता नाही आहे. त्यामुळे इकडून हरसूदकडून इकडून यावं लागतं आपल्याला या रोडनी. चला, आज आपला हा रोड पण संपून जाईल आणि आपला हरसूदपासून शॉर्टकट आहे, तर त्यांनी जायचं आहे. चला नर्मदे हर. हे रामपुरीमधला आश्रम आहे. तर आपण रात्री इथे त्यांना थांबतो. जर पुढं आलो असतो तर आपल्याला हे आश्रम लागलं होतं, सोमेश्वर महादेव मंदिर. सुंदर असा आश्रम आहे. आपल्याला जवळजवळ सकाळी निघल्यापासून 1 ते 1.5 तास लागले इथपर्यंत यायला. म्हणजे त्या आश्रमापासून हे आश्रम 1.5 ते 2 किलो जवळजवळ 6-7 किलोमीटरवरती. चला, आपण आता आश्रमावरती नाही थांबत, आता चाललो आहे आपण पुढे. आपण खंडवा आणि हरदा हा रोड सोडतो इथं. तर आपण छनेरा नया हरसूद हा मार्ग आहे आपल्याला परिक्रमेतला. कारण खंडवाकडून तसाही रोड नाहीच आहे, हा शॉर्टकट आहे ओंकारेश्वरला जायला. या ठिकाणी दाखवलं आहे पण परिक्रमा मार्ग. तर नया हरसूद, छनेरा, खंडवा हा जो सरळ रोड जातोय, तर खंडवा इकडे जाते. आणि नर्मदा परिक्रमावासी आश्रम आहे छनेरामध्ये. हा परिक्रमा मार्गाचा ॲरो. चला, आपला हा जो हायवे आपण कालपासून जो चालत होतो, तर तो सोडून आपण अजून चाललो आहे जे नया हरसूद छनेरा मार्ग आहे तिकडनं. आपण छनेरामध्ये आलो आहे. रस्त्याला एक हॉटेल होतं, त्यांनी आपल्याला बोलवलं चहासाठी. पण नंतर म्हटले की नाश्ता करायचा आहे का. सकाळपासून आपण नाश्ता पण नव्हता केला. चहा आणि नाश्ता. नया हरसूदमध्ये हा श्रीराम चौक आहे. तर इथं परिक्रमा मार्ग दाखवला आहे आपल्याला. या साईडला रस्ता आहे. पुढं 4-5 किलोमीटरवरती सरळ रोडला चारखेडा हे गाव आहे. चारखेडा गावामध्ये आश्रम आहे, पण सदावर्त येतात, आपल्याला बनवून खावं लागतं. आणि या गावामध्ये पण आश्रम आहे नया हरसूदमध्ये छनेरामध्ये. पण आपल्याला जर आत्ता अजून 10 वाजल्यामुळं 12 वाजेपर्यंत जेवायला बराच वेळ जाईल. त्यामुळे आपण चाललो आहे पुढं. नया हरसूदच्या पुढं आल्याच्या नंतर एक रेल्वे ब्रिज आहे. तर रेल्वे ब्रिजवरून सरळ जो रोड आहे तो खंडव्याकडे जातो आहे आणि उजवीकडं नया हरसूदकडे. आणि सरळ सिंगाजी बाबा मंदिर आणि जे मुंदी आहे, तर मुंदीकडे रोड जातो आहे. आपण मुंदी जो रोड आहे तर तिकडे चाललो आहे ओंकारेश्वरकडं. चला, इथून ओंकारेश्वर 90 किलोमीटर आहे आणि वाटेतले काही आश्रम दाखवले. त्याचप्रमाणे हा जो रोड आहे तर तो एकदम रेल्वेच्या कडेकडेने चालला आहे. आपण चारखेडामधल्या आश्रमामध्ये पोहोचलो आहे. चारखेडा अजून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आहे.
आणि मस्त आश्रम आहे, सिंगाजी बाबा मंदिर आहे. एकदम मोठं असं वडाचं झाड आहे, घनदाट सावली आहे, एका साईडला विहीर आहे. नर्मदे हर. चला बघू स्वयंपाक बनवायचा आहे का ते बनवतायत. पाणी लय भारी आहे होय, विहिरीचं पाणी किती भारी आहे. प्यायचं आहे ना. परिक्रमाशी या साईडला आहेत, विहिरीच्या एका बाजूला सेंटरला मंदिर आहे. तर तेच बनवत आहेत सगळ्यांसाठी खिचडी. नर्मदे हर बाबाजी. आपण निघतोय सिंगाजी बाबा आश्रममधून. आपण 12 वाजता पोहोचलो होतो, 12-12:30ला. तर आत्ता वाजलं 2:30. त्यांनी आपण आल्याच्या नंतर अजून 5-6 परिक्रमावासी मागून आले आणि सगळे आल्याच्या नंतर मग तिथून पुढं भात बनवला, खिचडी, आणि चाललो आहे आपण पुढं. चला 8 किलोमीटरवरती एक आश्रम आहे, मंडला म्हणून आहे, छोटंसं एक गाव. तर मंडल्यामध्ये एक आश्रम आहे आणि पुढे एक परत 14-15 किलोमीटरवरती सिंगाजी बाबा म्हणून मंदिर आहे. तर तिथं आश्रम आहे. चलो आता 8 किलोमीटरपर्यंतच जाऊ, कारण 15-16 किलोमीटरवर परत लांब होईल ते आश्रम. थोडासा असा रस्ता आहे, जरा पगडंडी कच्चा. परत आपल्याला मेन रोडलाच लागायचं, हायवेला. आपण चारखेडीच्या पुढे निघतो त्यावेळेस आपल्याला हे जे इंदिरा सागर डॅम आहे नर्मदा मैयावर, तिथं त्याचं हे बॅकवॉटर लागतं. खूप मोठा पूल बांधलेला आहे आणि एका साईडला रेल्वेचा मार्ग आहे, तर आणि एका साईडला आपला हा जो पूल आहे तर तो. तर मंडला आणि चारखेडा जो मार्ग आहे तर त्या मार्गावरती हा पूल बांधलेला आहे. तर चला आपण चाललो मंडलाकडे. मस्त असा बॅकवॉटरचं पाणी, भरपूर पाणी, एकदम समुद्रासारखं. जे मांडला आहे तर मांडलामध्ये आश्रम आहे आणि मांडला अजून आपल्यापासून 3 किलोमीटर राहिले आणि थोडासा जरा जंगलाचा रोड लागला आहे आपल्याला. जे मैयाचं नर्मदा सागरचं जे बॅकवॉटर आहे तर तो पूल क्रॉस केल्याच्या नंतर आपण 1-2 किलोमीटर आल्याच्या नंतर पुढं लगेच थोडं जंगल लागतं आणि जंगल क्रॉस करून पुढं मांडला आहे. तर जवळजवळ आश्रमापासून तिथं बोर्ड दाखवला होता मंडल्याचा 8 किलोमीटर, पण त्या डॅमच्या पुढं आल्याच्या नंतर तिथूनच जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आहे मांडला. या आश्रमापासून जवळ 10-11 किलोमीटर आहे मांडला. आपण सूर्य मावळेपर्यंत तर जाऊ शकतो आपण मांडल्याला. अजून 3 किलोमीटर म्हणजे आत्ता वाजले 5:30, 6-6:15 आपण मांडल्यामध्ये पोहोचू. मंडला आलंय पण आश्रम अजून आलेला नाही आहे. मंडलाच्या पुढं अजून अर्धा 1 किलोमीटरवरती सांगतायत. आत्ता वाजले तर 6:15, सूर्य ही मावळला आहे. सगळं मंडलामधून अजून अर्धा 1 किलोमीटर सांगतायत पुढं. सगळं मंडलाच्या पुढं 1 किलोमीटरवरती हे आश्रम आहे. जय हनुमान, जय श्रीराम, नर्मदे हर. मस्त हनुमंतरायाची मूर्ती आहे. मस्त आश्रम आहे, एकदम छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. एकदम रस्त्याच्या कडेला आहे मंडलाच्या पुढं आल्याच्या नंतर हनुमंतरायाचं मंदिर आहे. आश्रमामध्ये सदाव्रत बनायचं आहे आज. आपल्याला ते सामान देत आहेत आणि आपण स्वयंपाक बनवतोय. आज मस्त आपण आपल्या महाराष्ट्राचं जेवण बनवतोय, चपाती आणि पिठलं. हे आपले तात्या करताय सगळ्यांना मदत.